श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. या वारीत वारकऱ्यांची तहान भूक सगळी हरपलेली असते आणि ओढ असते ती फक्त विठुरायाला भेटण्याची. वारी का करावी? प्रत्येकाला याची वेगवेगळी कारणे दिसतील. अनेक गोष्टी शिकायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट, ध्येय निश्चिती. सगळे वारकरी देहूवरून निघतात ते पंढरपूरला जाण्यासाठी, आळंदीवरून निघतात ते पंढरपूरला जाण्यासाठीच. निघण्याची ठिकाणं ही वेगवेगळी असली तरी वाटेत त्यांना विठू नामाचा गजर करत असलेली अनेक माणसे, अनेक वारकरी भेटतात. हे वारकरी सगळे पंढरपूरच्या दिशेने जात असलेली आपल्याला बघायला मिळतात. याचाच अर्थ कुठे पोहोचायचं आहे हे ध्येय सर्व वारकऱ्यांनी निश्चित केलेलं असतं. आपणही यातून हेच शिकू शकतो की कुठे जायचं हे ठिकाण निश्चित केलं तर रस्ता भटकण्याची आणि चुकण्याची वेळ आपल्यावर येत नाही. म्हणजेच काय तर जीवनात ध्येय निश्चिती माहिती असणे खूप गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, स्वयंप्रेरणा. पंढरपूरला पोचायचं हे ध्येय तर निश्चित झालं, पण याची प्रेरणा कुठून मिळवायची? कुणीतरी सांगितलं म्हणून आपण वारीला गेलो हे क्वचितच पाहायला मिळतं. पण ही प्रेरणा वारकऱ्यांमध्ये असणाऱ्या ईश्वराच्या अंशातून आलेली असते, म्हणजेच ही स्वयंप्रेरणा असते. याच्यातून सांगायचा उद्देश फक्त एवढाच की कोणतेही कार्य करताना स्वयंप्रेरणा खूप महत्वाची असते. दुसऱ्याने जरी प्रेरणा दिली तरी ती टिकवण्याची जबाबदारी ही आपलीच असते. आणि स्वतःहून प्रेरित झालेला माणूस सहजासहजी कधी हार मानत नाही, कारण त्याला प्रेरणा स्वतःकडून मिळालेली असल्यामुळे त्याचे ध्येय त्याने निश्चित केलेले असते. तिसरी गोष्ट, शिस्त. बेशिस्त वारी तुम्ही तरी कधी पाहिली आहे का? माझ्या तरी पाहण्यात कधी आली नाही. वारकरी अगदी शिस्तीने वारीत सहभागी होतात. आळंदी असो किंवा पंढरपुराचं दर्शन, प्रत्येक वारकऱ्याला हे माहीत असतं आपल्याला देव भेटणारच आहे. कोणत्याही कामात असलेली शिस्तच आपल्याला पुढे नेत असते. केवळ स्वयंप्रेरणा असून उपयोग नाही. अतिघाई संकटात नाही अशी म्हण आपल्याकडे आहे, म्हणूनच शिस्त महत्वाची आहे. चौथी गोष्ट, स्थिरचित्त. वारीत आपल्याला वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतं. कधी ऊन तर कधी पाऊस. या सगळ्या गोष्टी सहन करत वारकरी पुढे जाताना आपल्याला दिसतात. वारकऱ्याच्या दृष्टीने या सर्व गोष्टी मोठ्या नसतातच, कारण त्याचं चित्त स्थिर असतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, सुख आणि दुःखाच्या प्रसंगी स्थिर राहता आलं पाहिजे. आयुष्याच्या वारीत देखील आपल्याला संकटांना तोंड द्यावंच लागतं. इथे वारकरी आपल्याला हेच शिकवतात की कितीही संकट आली तरी त्याचा शांतपणे सामना करायचा. हेही दिवस निघून जातात, आपण फक्त पुढे जात राहायचं. पाचवी गोष्ट, माऊलीची भेट. लेक माहेरी आल्यानंतर आईची आणि मुलीची होणारी भेट आणि वारकऱ्यांची विठू माऊलीशी होणारी भेट हे जणू सारखंच. माहेरच म्हणजे प्रेमाची जागा, जिथे वाद आणि द्वेष नसावा. असावा तो फक्त शुद्ध भाव. वारीतला भाव देखील असा शुद्ध असतो. हा भाव फक्त भक्तीचा, मायेचा आणि प्रेमाचा. आपल्या आयुष्याच्या वारीत देखील असाच प्रेमाचा माणूस असावा. तिथे केवळ प्रेमापोटी जावं, दुसरा कोणता भाव नसून असावा तो फक्त प्रेम. आपण एखादं काम करताना आपल्या कामावर देखील तेवढंच प्रेम असावं, तर ते मनापासून केलं जातं. सहावी गोष्ट आहे, विश्वास. सगळे वारकरी विश्वासाने पंढरपूरला जात असतात. मी ठरवलेल्या ध्येयापर्यंत मी पोहोचणारच आहे आणि तिथे गेल्यावर विठुरायाचं दर्शन मला होईलच, हा असतो विश्वास. या वारीप्रमाणेच आपण जे ध्येय ठरवलं आहे तिथपर्यंत आपण पोहोचू, हा विश्वास स्वतःवर ठेवावा. सातवी गोष्ट आहे, सातत्य. ठरलेलं अंतर रोज कापत वारकरी पुढे जात असतात. यात कुठेही आळसाला वाव नसतो. विश्रांतीचं ठिकाणही ठरलेलं असतं आणि ती विश्रांती सुद्धा क्षणभरच असते. वारी हेच शिकवते, रोज थोडं थोडं का होईना पुढे जात राहणं महत्वाचं. प्रवास हा अखंड चालू असतो. आयुष्यात कधीतरी आपल्याला ही विश्रांती घ्यावी लागते, मात्र ही विश्रांती क्षणभरच असावी. सातत्य ही हुशारीलाही हरवतं. आठवी गोष्ट आहे, नम्रपणा. वारीत अहंकाराला जागा नाही. वारीत सगळेजण एकमेकांना वाकून नमस्कार करतात. कुणाला याची लाज वाटत नाही. मुळात वारी कोणालाही अहंकार हा नसतोच. ही वारी आपल्याला अहंकार नष्ट करायला शिकवते. नववी गोष्ट, प्रयत्न. वारी ही प्रयत्नाने साध्य होते. नुसतं ठरवून वारी साध्य होत नाही. त्यासाठी या प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो आणि त्यासाठी प्रयत्न हे खूप गरजेचे आहे. प्रयत्नाचं यश म्हणजे विठुरायाचं दर्शन. आयुष्याच्या वारीत देखील प्रयत्न हे महत्वाचे आहेत. या प्रयत्नातील सातत्य गरजेचं आहे. त्यामध्ये असलेली शिस्त आपल्याला पुढे नेते. कोणत्याही परिस्थितीत आपलं चित्त स्थिर हवं. स्वतःवर आणि ध्येयावर विश्वास हवा. अहंकार नसावा. अखंडपणे वारी करत राहावी. या आहेत वारीतून शिकण्यासारख्या गोष्टी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.